नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता त्यामध्ये दिव्या, वंदना, सीताई सगळेजण आता वंदनाला खाण्यासाठी सांगत असतात. तर दिव्या म्हणते की आई तुला भूक लागली असेल ना. वंदना म्हणते की तसं काहीच नाही आहे. सीताई म्हणते की तसं काही नाही, म्हणजे खायचं हे खायचंच आहे. आणि तुम्ही असं जर जेवण न करता उठलात ना तर मला हे अजिबात चालणार नाही, असे सीताई आता वंदनाला सांगते. सीताई म्हणते पण ही उर्मिला अजून कशी नाही आली तेच काही कळत नाही. वंदना म्हणते की अहो सगळ्यांचं जेवण बनवायचं ना, म्हणून त्यांना उशीर होणारच. त्यानंतर आता सीताई ही माई आजीकडे बघते आणि माई आजीकडे बघत आता सीताई म्हणते की माई आजीची अवस्था बघितली का काय झाली ती. तर आता सीताई म्हणते की साहजिकच आहे. सीताई म्हणते की त्यांचं घर गेलं तेव्हा साहजिकच त्यांना वाईट वाटणार, पण अशा परिस्थितीत आपण त्यांना हिंमत द्यायला हवी, आपण त्यांना आधार द्यायला हवं. वंदना म्हणते की खरंच. आणि त्यानंतर आता रॉकी आणि संपदा देखील तिथे आलेले असतात. तर उर्मिला आता रॉकी, संपदा, पाना गँगला जेवायला वाढते. रॉकी म्हणतो खरं तर आमची जेवायची इच्छाच नाही. उर्मिला म्हणते कशी जेवायची इच्छा नाही, आम्ही नंतर जेवणारच आहोत, तुम्ही सगळ्यांनी जेवण करून घ्या. पुन्हा आता उर्मिला ही माई आजीला जेवायला सांगते. तर सीताई देखील समजावते. सीताई म्हणते की आजी चला बरं, तुम्ही असं जेवणावरती राग काढू नका. रडतच आता माई आजी म्हणते की माझी शिवानी आल्याशिवाय माझ्या घशाखाली घासच जाणार नाही. आणि माई आजी रडू लागते. आणि रडतच आता रागाने माई आजी म्हणते त्या जगदीशच्या कंबरड्यात जेव्हा मी लात घालेन तेव्हाच मी शांत होईल. आणि त्यानंतर आता लगेच सीताई म्हणते की कमरेत लात घालायला ताकद व्हावी ना, तेव्हा मग खायला हवंच. आणि लगेच आता सीताई म्हणते अजून एक गोष्ट, तुम्हाला जर माझी जरा तरी काळजी असेल तर तुम्ही प्लीज खाऊन घ्या, असे आता सीताई माई आजीला समजावते. त्यात आता सीताई म्हणते की माझ्या सुनेची मला आता भीती वाटायला लागली, कारण जाता जाता ती मला सांगून गेली होती की माई आजीची काळजी घ्या म्हणून. आणि तुम्ही जर जेवला नाही तर माझी सून मला काय करील ना ते सांगता येत नाही. ते ऐकून आता माई आजी हसू लागतात. सीताई म्हणते त्यांनी मला सांगितलं होतं की माझ्या आईची, माझ्या आजींची, सगळ्यांची काळजी घ्या. त्यानंतर आता सीताई माई आजीला जेवायला वाढते आणि माई आजीला जेवायला बसवते. सीताई म्हणते की चला आता सगळ्यांनी जेवायला घ्या. आणि त्यानंतर आता प्रेमाने सीताईसुद्धा जेवण करू लागते. पण सीताईला आता खूप आठवण येत असते. आणि पुन्हा आता माई आजीला इकडे शिवानीची आठवण येते. आणि माझ्या पोरांनी काय केलं होतं, त्यांच्यावरती हे वाईट वेळ आली, त्यांच्यावरती हे असे दिवस आले, असे आता माई आजी म्हणत आता पुन्हा माई आजी रडू लागते. माई आजी म्हणते की मी संस्कार करण्यातच कुठे चुकले काय माहिती. सीताई म्हणते तुम्ही तर संस्कार खूप चांगले केले होते, पण त्यांनी ते संस्कार अंगी बाळगले नाहीत, म्हणून त्यात चूक तुमची नाही आजी, असे सीताई पुन्हा आता माई आजीला समजावते. उर्मिला म्हणते की हेही दिवस असे निघून जातील आपण जर एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो तर. आणि लगेच आता सीताई म्हणते की आमच्यावर सुद्धा अशी वेळ आली होती. तर वंदना म्हणते म्हणजे. सीताई म्हणते की म्हणजे आम्ही सुद्धा असेच खूप पहिल्यांदा एका खोलीत असे दिवस काढले, आमच्यावरती सुद्धा अशी वेळ आली होती. आणि सीताई तिची आता जुनी स्टोरी आता वंदना, माई आजी, उर्मिला सगळ्यांना सांगते. आणि सीताई म्हणते उलट आपण जर अशा प्रसंगातून गेलो ना तर आपल्याला हिंमत आणि ताकद मिळते आणि मग आपण लढायला सज्ज होतो. आणि त्यानंतर आता सीताई म्हणते चला बरं आजी लगेच खायला लागा. तर आजी प्रेमाने आता एक घास उचलून खाऊ लागते, पण आजीला वाईट वाटत असतं. आणि इकडे आता जगदीश मात्र ऐता त्या घरात आलेला असतो. जगदीश आता उड्या मारत नाचू लागतो. जगदीश आता सोप्यावर झोपतो. जगदीश आता त्याचे दोन्ही हात फैलावतो आणि म्हणतो की मला ना आज स्वर्गात आल्यासारखं वाटतंय, माझं घर झालं, मी या घराचा मालक झालो, असे म्हणत आता जगदीशचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. तेवढ्या जगदीशची बायको एक आता पितळाचा हंडा घेऊन तिथे येते. आणि जगदीश तो हंडा बघत म्हणतो की ए बायको, अगं हा हंडा कशाला आणला, जा तो हंडा बाहेर फेकून दे, तो हंडा आपला नाही, त्यांचा हंडा आहे जुना तो. जगदीशची बायको म्हणते की अहो तुम्हाला माहिती आहे का, हा हंडा किती महागडा आहे तो. आणि त्यानंतर आता जगदीश म्हणतो की जाऊ दे बायको, दे सोडून, आपण कसे वागतो ना आता त्याला महत्त्व नाही, आपण दुसऱ्याला कसं वागवतो त्याला आता महत्त्व आहे. जगदीशची बायको देखील आता खुश होते. उठून उभा राहत आता जगदीश म्हणतो की अगं काय सांगू बायको तुला, मला किती आनंद झालाय तो. इतके दिवस आपले या घराकडे आपण डोळे मोठे करून बघत होतो, पण आज चक्क आपण या घराचे मालक होऊन दोघेही आपण आता या घरात आहोत.
हात पुढे करत आता जगदीश म्हणतो, बायको मला इतका आनंद झालेला आहे, काय सांगू तुला, आणि धन्य धन्य असे म्हणत आता जगदीश त्याचा आनंद साजरा करू लागतो. इकडे आता बॅटरीला खूप राग आलेला असतो आणि आता बॅटरी एक मोठा दगड उचलतो आणि म्हणतो की या जगदीशच्या डोक्यात दगड घालूनच येतो मी. तेव्हा आता रॉकी, पाना गँग आता बॅटरीला समजावतात आणि म्हणतात, अरे बॅटरी काय करतोयस तू. बॅटरी म्हणतो, बघितलं ना या जगदीशने काय केलं, आपल्या शिवाचं संसार उद्ध्वस्त केला. या जगदीशला ना मी आता सोडतच नाही. पुन्हा आता पाना गँग बॅटरीच्या हातातून तो दगड खाली टाकतात. बॅटरी म्हणतो की हे पोलीस सगळेजण आपल्या शिवा आणि आशूला घेऊन गेले, आपण काय केलं, आपण काहीच करू शकलो नाही. बॅटरी म्हणतो, याला तर आता मी सोडणार नाही. स्टेफनी म्हणतो की अरे बॅटरी तुझं बरोबर आहे, पण आता आपल्या हातात काही पुरावा नाही ना. स्टेफनी म्हणतो, अरे आपल्या हातात जर काही असतं तर आपण शिवा आणि आशूला इथे घेऊन नसतो आलो का बॅटरी, तुला कळत कसं नाही रे. रॉकी म्हणतो, हे बघ बॅटरी, तू जर त्याला दगड मारायला गेला ना तर तो पुन्हा शिवा आणि आशू विरुद्ध तक्रार करील आणि सांगेल की शिवाच्या माणसांनी त्याच्या घरावर दगडफेक केली म्हणून. तेव्हा आता शांत राहण्यातच भलाई आहे. इकडे आता लक्ष्मण आणि माझ्या दोघेही रिकाम्या हाताने पुन्हा गॅरेजवर आलेले असतात. दोघांनाही बघताच आता उर्मिला, संपदा, सीताई उठून उभ्या राहतात. उर्मिला म्हणते की अरे काय झालं, तर सीताई म्हणते की आशू आणि शिवा कुठे आहे. लक्ष्मण म्हणतो की आज ते काही येणार नाही. तर उर्मिला म्हणते का, तर लक्ष्मण म्हणतो की कारण आज आंबेडकर जयंती आहे ना. लक्ष्मण म्हणतो की आणि त्यांच्याकडे पुरावा आहे, इन्स्पेक्टरने शिवाला जगदीशला मारताना बघितलंय. सीताई म्हणते त्या माणसाने जे केलं ना त्यामुळे शिवाने हे जे काही त्याला मारलं ना ते साहजिकच होतं. माझ्या म्हणतो सीताई, आम्ही ते देखील सांगण्याचा प्रयत्न केला पण ते इन्स्पेक्टर ऐकूनच घेत नाहीये. लक्ष्मण म्हणतो की आम्ही भाऊंचं नावसुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते ऐकत नाहीयेत. इकडे आता माई आजीला राग येतो. माई आजी म्हणते की सुट्टीच्या दिवशी त्यांना घेऊन जाता येतं, पण सुट्टीच्या दिवशी त्यांना घेऊन नाही येता येत, सोडता नाही येत का त्यांना, आणि हा कुठला कायदा आहे, असे माई आजी लक्ष्मणला बोलते. लक्ष्मण आता माई आजीला म्हणतो की हे बघा आजी, शिवा आणि आशू तिथे ठीक आहेत. तर रडतच आता माई आजी म्हणते की लक्ष्मण भाऊजी, मला माहिती आहे माझं लेकरू ना तिथे ठीक राहूच शकत नाही. लक्ष्मण म्हणतो, आजी आमच्यावर विश्वास ठेवा. तर सीताईसुद्धा माई आजीला समजावते आणि म्हणते की आशू आणि शिवा तिथे ठीक आहे. आणि तेवढ्यात आता सीताई ही माई आजीच्या कपाळाला हात लावते. तर माई आजीला ताप आलेला असतो. सीताई म्हणते की अहो आजी, तुम्हाला ताप आला, तुम्ही थोडा वेळ आराम करा आणि आतमध्ये पडा. आणि त्यानंतर आता वंदना माई आजीला आतमध्ये घेऊन जाते. तर आता इकडे उर्मिला म्हणते की सीताई, मी सुद्धा इथे थांबते, मी सुद्धा घरी नाही जात. इकडे आता खूप रात्र झालेली असते. आशू आता झोपलेला असतो जेलमध्ये. तर हवालदारसुद्धा आता काठीवर डोके ठेवत तिथेच राखण करत झोपलेला असतो. आणि हळूच शिवा आता जेलमधून साहेब साहेब अशी हाका मारत हवालदाराला उठवण्याचा प्रयत्न करत असते. आणि इकडे आता शिवा ही आशूकडे बघते. आशू झोपलेला असतो तर शिवा आशूला उठवते आणि लगेच आता शिवा म्हणते की मला घरच्यांची खूप काळजी वाटते आशू, एकदा तर फोनवर त्यांच्यासोबत बोलता आलं असतं तर बरं झालं असतं. आशू आता इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो की आता फोन कसा करायला मिळणार. आशू म्हणतो इथे तर सगळेच झोपले आणि थांब मी बघतो असे म्हणत आशू आता थोडा पुढे येतो आणि हवालदाराकडे बघतो. आणि त्यानंतर आता आशू हवालदाराला उठवतो आणि म्हणतो की शिवाला ना आजीची खूप आठवण येते, तेव्हा एक फोन करून दिला असता तर बरं झालं असतं. हवालदार म्हणतो की असं नाही चालत. आणि शिवा आता पुन्हा त्या हवालदाराला रिक्वेस्ट करते आणि म्हणते की अहो साहेब ऐका ना, फक्त एकदाच. तर हवालदार आता पुढे येतो आणि म्हणतो नंबर सांगा. आणि इकडे आता आशू म्हणतो की हे बघ शिवा, आपण आता फोन करतोय पण फोनवर रडायचं नाही बरं का, आई आजीला अजिबात हळवं करायचं नाही. तर शिवा म्हणते ठीक आहे. आणि आता आशूने माझ्याच्या नंबरवर फोन केलेला असतो, माझ्या गॅरेजवर बसेलच असतो. आणि लगेच आता आशूचा आवाज ऐकून माझ्या म्हणतो की अरे आशू, कोणाच्या फोनवरून फोन केलास. तेव्हा आता आशू म्हणतो की पोलीस स्टेशनमधून फोन केला आहे. तर आता माझ्या म्हणतो थांब स्पीकरवर टाकतो आणि माझ्या फोन स्पीकरवर टाकत आता पाना गँगला ऐकवू लागतो. आशू म्हणतो की अरे माझ्या ऐक ना, शिवाला आता आजींची आठवण येत होती ना, म्हणून तिला तिच्यासोबत बोलायचं होतं. तर शिवा म्हणते की माझ्या आजी कुठे आहे. तर माझ्या म्हणतो आजी आता झोपल्यात. आणि शिवा म्हणते की मला खूप काळजी वाटते आजीची. तेव्हा आता माझ्या म्हणतो की शिवाताई एवढं सगळं झालं तेव्हा त्यासाठी वेळ तर जाऊच द्यावा लागणार आहे. आणि एवढ्यात आता स्टेफनी म्हणतो की हे बघ शिवा, तू कशी आहेस आणि जिजू कशी आहेत. तर शिवा म्हणते आम्ही दोघेही ठीक आहोत. बॅटरी म्हणतो मी दगड मारायला चाललो होतो पण यांनी मला मारून दिला नाही. शिवा म्हणते बॅटरी हे बघ असं काही करायचं नाही.
शिवा म्हणते की बरं बराच वेळ झाला, चल आम्ही फोन ठेवतो आणि काळजी घ्या. तर आता शिवा फोन ठेवते. त्यानंतर आशू प्रेमाने आता शिवाला समजावून आपल्या मिठीत घेतो. इकडे आता दुसरा दिवस उजाडताच आता लक्ष्मण, माझ्या पाना गँग सगळेजण पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. शिवाला बघताच पाना गँग शिवाकडे धाव घेते आणि शिवा म्हणते की आई आजी कशा आहेत. तर पाना गँग म्हणतात की ते सगळ्या ठीक आहेत. आणि पाना गँग म्हणते की शिवा तुला जर बघितलं ना अजून त्यांना बरं वाटेल. शिवा म्हणते की मला त्यांनी बघितलं तर त्यांना बरंच वाटणार आहे, पण त्या जगदीशला काही आता मी सोडत नाही. तर आता लक्ष्मणने वकीलसुद्धा आणलेले असतात आणि सगळे कागदपत्रांची पूर्तता करून आता दोघांनाही सोडण्यात आलेलं असतं. हवालदाराने दरवाजा उघडताच आता आशू आणि शिवा बाहेर येतात. शिवाला आनंद झालेला असतो. तर इन्स्पेक्टर आता दोघांनाही सही करायला सांगतात आणि त्यानंतर आता शिवा कमरेला पदर खोचते आणि म्हणते त्या जगदीशला ना आता सोडतच नाही. आशू आता शिवाला थांबवतो आणि म्हणतो शिवा आता ना शांत डोक्याने विचार करायला हवा. त्या जगदीशने मोठ्या धूर्तपणाने हुशारीने डाव साधला ना, आता आपल्याला सुद्धा शांत डोक्याने राहून विचार करायचा आहे. आणि खोटे कागदपत्र तयार करून त्याने जशा खोट्या सह्या केल्या ना धूर्तपणाने, तसा सुद्धा आता आपल्याला त्याचा डाव त्याच्यावरच उलटवायचा आहे. आणि आता हुशारीने खेळण्याची हीच आपली ताकद आहे अशी आशू आता शिवाला समजावतो. शिवा आणि आशू दोघेही आता एकमेकांकडे बघतात. तर आशू म्हणतो की आपण सगळ्यांनी पाठीमागे उभे राहून जर काम केलं ना तर घर लगेच आपल्याला मिळेल. माझ्या म्हणतो चला बरं तुम्ही काही खाल्लं नसेल खाऊन घ्या. आणि आता आशू आणि शिवा सुटलेली असतात. तर आता हुशारीचा डाव खेळत जगदीशच्या ताब्यातून शिवा कशी घर घेते आणि दिव्या कीर्तीचे भयानक सत्य समोर आणत आता शिवा ही दिव्या कीर्तीला कोणती भयानक शिक्षा देते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.